नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आज नागपूरमध्ये समारोप होणार आहे. नागपुरात मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. ठाण्यातील परिवर्तन रॅलीत छगन भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. तुम्ही चहा विका, देश विकू नका अशा शब्दात भुजबळांनी टीकास्त्र डागलंय. 5 राज्यात भाजपचा दारुण पराभव झालाय. त्यामुळे आता ते तुम्हाला काही आश्वासनं देतील, मात्र आता तुम्ही देखील त्यांना घरी बसवा असं आवाहन देखील भुजबळांनी कर्जतमधल्या सभेत केलंय. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच शहर कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं नगरसेवकांवर कारवाई केली, पण ज्यांच्या आदेशावर नगरसेवकांनी भाजपची नावं स्थिराला लावली त्या आमदार संग्राम जगतापांवर मात्र कुठलीही कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादीनं कारवाई करताना दुजाभाव का केला असा सवालही उपस्थित केला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असून फक्त नंदुरबारच्या जागेचा तिढा सुटलेला नाहीये. आघाडीत काँग्रेस 25 जागा तर राष्ट्रवादी 23 जागा या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालाय. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज नाशिकमध्ये महापरिषद होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक चौकात आणि रस्त्यांवर अनेक पोस्टर्स लागले असून गोल्फ क्लब मैदानावर या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली आहे. भाजप नेते विनोद तावडेंवर टीका करताना वडेट्टीवार यांचा तोल गेला. भंडाऱ्यातल्या जनसंघर्ष यात्रेत बोलताना वडेट्टीवार यांनी अमरावतीमधील प्रकरणावर शिक्षण मंत्र्यांवर चांगलं तोंडसुख घेतलं. भंडाऱ्यातल्या जनसंघर्ष यात्रेत बोलताना वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. शहीद मेजर शशीधरन यांच्या पार्थिवावर आज पुण्यामध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष सीमारेषेवर जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये लष्करावर झालेल्या आयडी हल्ल्यामध्ये जवान मेजर शशीधरन नायर शहीद झाले. शहीद मेजर शशीधरन यांचं पार्थिव काल पुण्यामध्ये आणण्यात आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मेजर शशीधरन यांच्या पश्चात पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये ठाकरे सिनेमाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. 25 जानेवारीला ठाकरे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ठाकरे सिनेमातल्या बाळासाहेबांचा आवाज अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज बदलणार असल्याचं सांगितलं. सध्या 3 आवाजांच्या चाचण्या सुरू असल्याचंही ते म्हणाले. आणि जगाच्या ठाकरे सिनेमातील हे गाणं इतिहास घडवेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. ठाकरे चित्रपट हा 400 थिएटर्समध्ये मराठीमध्ये रिलीज होणार आहे, तर एकूण 1200 थिएटर्समध्ये हा चित्रपट झळकेल. ठाकरे सिनेमा हा हिंदी भाषेमध्ये कोणत्याही कटशिवाय येणार असल्याचंही कळतंय, तर मराठी सिनेमा आज सेन्सॉरकडे पाठवण्यात येणार आहे. आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींनी ही मंजुरी दिल्यानं या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता विधेयकाचं लवकरच कायद्यात रूपांतर केलं जाईल.
नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूल बसला अचानक आग लागली. या आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे. सुदैवानं चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे स्कूल बसमधील सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावले. नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला रुग्ण रहीम खान यानं 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रहीम खान हा डायलिसिसवर होता. आजारपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. कारखानदार आणि शेतकरी संघर्षामध्ये सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, नाहीतर किंमत चुकवावी लागेल असा इशारा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी पुन्हा एकदा आमने सामने आले. दगड मारून ब्रेकिंग करण्यापलीकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधलाय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एका तरुणीला चक्क आपली पोलीस हॅट घातली. औचित्य होतं पिंपरी चिंचवडमधील मोरिया युथ फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाचं. कार्यक्रमादरम्यान एका महाविद्यालयीन तरुणीनं भविष्यात IPS होण्याची इच्छा व्यक्त केली. नाशिकमध्ये रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 17व्या नाशिक रनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये हजारो नाशिककर सहभागी झाले होते. सामाजिक बांधिलकीसाठी गेल्या 17 वर्षांपासून या नाशिक रनचं आयोजन करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये चाटे कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्यानं किरकोळ वादातून वर्गमित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये तो विद्यार्थी जखमी झाला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.